टॅक्सेशन प्रत्येक वर्षी घेत असतो. नवीन ज्या प्रॉपर्टी झालेल्या आहेत त्याचं टॅक्सेशन प्रत्येक वर्षी होतं. जो रेट आहे, जो टॅक्सेशनचा जो रेट आहे तो प्रत्येक एरिया वाईज ठरलेला आहे. 1.5 रुपया, 3 रुपये. आपल्या इथं सगळ्यात तुम्ही जर कम्पेअर केलं, आपलं भाईंदरचं कम्पेअर केलं, बाकीचे रेट आपले सेमच आहे. आणि टॅक्सेशन करताना तुम्ही जे सांगत होता की रेटच्या बाबतीत की नवीन जी प्रॉपर्टी झाली, आता समजा जुनी प्रॉपर्टी आहे आणि एखादी नवीन झाली असेल तिथे, तर असेसमेंट मध्ये येणारच ना ती. तसं नाही सांगायचं, मी उलट सांगतो. आमचे 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 भूमीचे सगळे भूमिपुत्रांची एकत्रित कुटुंब पद्धती होती. आज एकत्र कुटुंब पद्धती होती. त्यांची घरं जुनी मोठी मोठी घरं आहेत. त्या घराला म्हणजे एखाद्या फ्लॅटला एरिया कमी आहे म्हणून घरपट्टी कमी लागते. आणि आमच्या जुन्या घरांना 60 वर्ष झाली, 70 वर्ष झाली, त्यांचं क्षेत्र 1000च्या का कितीच्या 1500च्या वरती पुढे गेलं की तुम्ही त्या जुन्या घरांना ऍडिशनल पण घरपट्टी लावताय. शासनाने घरपट्टी पण शासनाने हा ठराव मागे 2017 मध्ये तुमच्या सभेमध्ये आला होता. लोकप्रतिनिधी असताना त्यावेळेला लोकप्रतिनिधीने हा ठराव नाकारला होता की ही भूमिपुत्रांची शेतकऱ्यांची जुनी घरं आहेत. कारण आज रेटेबल व्हॅल्यू तुम्ही लावताय, कोणाची बेडी आहे त्यांना पण तुम्ही तोच रेट लावताय. ही अशी कार्यपद्धती आहे. नाही, असं नाही. शासनाने सांगितलं की ज्या शहरामध्ये 1500 स्क्वेअर फीट पेक्षा जास्त जे रेसिडेन्शियल आहे त्याला 10% टॅक्स लावा. हे शासनाचा नियम आहे. शासनाने दिलेला आणि तुम्हाला पत्रक दाखवतो. आम्ही काय सांगतो, तुम्ही नियम तोडून बेकायदेशीर करताय असं आमचं म्हणणं नाही. पण शासनाच्या त्याच्या मागची वस्तुस्थिती काय, त्याची रेटेबल व्हॅल्यू खाली झाली. 60 वर्ष 70 वर्ष त्या कॉन्क्रीटच्या घराची किंमत किंवा त्या शासनाने तरी तुम्ही त्याच्यावर जास्त टॅक्स लावताय. 2010 सालीचा जो शासनाचा GR आहे की महापालिका क्षेत्रामध्ये असेल की 1500 स्क्वेअर फीटचे जास्त घर आहेत. स्क्वेअर फीट महासभेने नाकारलेला आहे तो. पण महासभा का शासनाचा आम्हाला तुम्ही माहिती सांगतो तुम्हाला. तुम्ही नव्हतात ना साहेब, तुम्ही 2 वर्ष 3 वर्ष येतात जातात. 17च्या महासभेमध्ये हा विषय आला होता आणि त्यावेळेला हा विषय थांबवला, नाकारला. कारण ही जुनी झालेली घर आहे. नवीन घराला तुमच्या घरपट्टी वाटते साहेब, माझं तुम्हाला हंबल सबमिशन आहे. हे आम्ही नाही लावलं. शासनाच्या ज्या तरतुदी आहे, ऑडिट पॉईंट निघतो आम्हाला की तुम्ही हे असेसमेंट प्रत्येक वर्षी केलं का. तर 2010 साली शासनाने GR काढला की 1500 स्क्वेअर फीट पेक्षा जास्त घर आहेत शहरामध्ये, तर त्यांना 10% टॅक्सेशन करा, असा शासनाचा GR आहे. महापालिकेने ठराव केला तर ते महापालिकेचा ठराव वैध राहत नाही. शासनाचा GR वैध राहत नाही. 2010 साली ठराव शासनाने नियम आणला, बरोबर आहे. 2010 नाही, त्याच्या आधी 50 वर्ष 60 वर्ष जुनी जी घरं मोठी मोठी आहेत आमच्या शेतकरी, त्याला कारण आहे एकत्रित कुटुंब पद्धती. तुम्ही फ्लॅट मध्ये 1500 स्क्वेअर फीट असेल, त्याच्या पेक्षा जास्त असेल तर तुम्ही लावा. म्हणजे मी तुम्हाला ते सांगतो ना, फ्लॅट करोडो रुपयाचा फ्लॅट आहे ना, त्याची घरपट्टी कमी आहे आणि आमच्या भूमिपुत्रांच्या शेतकऱ्यांच्या जुन्या घरांची घरपट्टी आहे ना ती त्याच्यापेक्षा जास्त आहे. हे न्यायिक आहे का? तुम्ही काय सांगितलं नवीन घर झालं ठीक आहे. एखादं उदाहरण तुमच्याकडचं आणून द्या. त्याला बोललात ना, एक तुम्ही उदाहरण म्हणून घेऊन बसा. नियमामध्ये जर आपल्याला करता येत असेल, असं जुनं घर असेल, तसं रावतांचं घर आहे, अशी जी जुनी घर आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये काय कन्सेशन करता येत असेल तर आपण बघू ना त्याच्यामध्ये. एक उदाहरण तर घेऊन येतो. आमचं म्हणणं असं आहे साहेब, अहो आता आम्ही आमचं म्हणणं तुम्हाला मांडून देणार, तुम्ही विचार करायचा. तुम्हाला सहकार्य करायचं आहे. आम्ही असहकार्याचा विषय नाही सांगत आहे. आम्ही काय सांगतोय तुम्हाला, एक उदाहरण आणून द्या, आपण त्याच्यात चेक करू. एकंदरीत विषय काय सांगितलं, आपण आपले लोकप्रतिनिधी आहे, बरोबर आहे. आम्ही मांडणार कोणाकडे? आमच्याकडे, तुमच्याकडे मांडू. आमचं असं म्हणणं आहे, सगळ्यांकडे मांडू आपण. आमचं असं म्हणणं आहे की जी आम्हाला सुविधा जेवढ्या प्रमाणात म्हणजे शासनाने ठरवल्या म्हणून आपण, तो तुमचा दोष आहे ना, तुम्ही आता आला त्या संख्येमध्ये बऱ्याच वर्षांनी, पण ज्या सुविधा आणि जी अवस्था आमची असं तुम्ही सांगा. प्रॉपर्टीचा आणून द्या उदाहरण, आपण त्याच्यामध्ये काय मार्ग निघत असेल तर रोज. पण आमच्या सुविधा कमी आहे, घरपट्टी वाढत जाते, हे आम्हाला मान्य नाही असं आम्हाला विषय काय आहे. घरपट्टी उदाहरण देणार आहे, ते चेक करून घेऊ आपण.